हॅलो, गुड मॉर्निंग. यावेळी टाइम सांगितलं तर सकाळचे 10:30 वाजलेले आहेत आणि सकाळचा नाश्ता झालेला आहे. मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेला आहे. आज कडबू बनलेले आहेत, हरभऱ्याची उसळ बनलेली आहे आणि जी भात राहिलेला होता तेच मी गरम करून घेतला. तर पूर्ण नाश्ता झालेला आहे सगळ्यांचा. आता हे बनत आहे दुपारचा स्वयंपाक. तर भाकरी मी बनवलेल्या आहेत आणि इकडे बनत आहेत आता चपात्या. तर चपात्या पण बनवल्या, म्हणजे 4 भाकरी 4 चपात्या बनवल्या आणि त्यानंतर मला आज ना खूप सारी कामं आवरायची आहेत. उद्या इडली बनणार, त्यासाठी मी कालच हे तांदूळ भिजत घातलेले होते रात्री. तर हे तांदूळ, उडीद डाळ, परत मेथी दाणा तिन्ही जिन्नस काल भिजत घातलेले होते आणि आता मी पोहे घेतलेले आहेत. पोहे अगदी 5 मिनिटांमध्ये भिजतात, पण बाकीचे जिन्नस 8 तास तरी आपल्याला भिजवायचे असतात. तर इकडे सगळे मी स्वच्छ धुवून घेत आहे, सगळे एकत्र करायचं आहे. मी वाईस ओढ देत आहे तेव्हा असा पाऊस आहे ना, इतका जोरदार पाऊस पडत आहे. जूनचा पूर्ण महिना संपला पण पाऊस काय आला नाहीये. आता शेवटला पाऊस येत आहे, छान पण वाटत आहे, थंड वाटत आहे. नाहीतरी खूप दिवस झालं गरमी, इतकी भयानक गरमी होती ना, कधी एकदाच पाऊस येईल आणि कधी एकदाच थंड पडेल असं वाटत होतं. तर असो, इकडे सगळे जिन्नस स्वच्छ धुवून मी एकत्र केलेले आहेत आणि आता हे सगळं मिक्सरला काढून घेऊया. आणि आज मला लोणी पण काढायची, म्हणजे साय जमलेली आहे. आजकाल दूध फ्रीज मध्ये राहतं ना, त्यामुळे खूप लवकर साय येते. म्हणजे लवकर काय, जास्त साय येते आणि 4-8 दिवसामध्येच मग भरलेला आहे. तर आज मला लोणी पण काढायची आणि इथं आंबे ठेवलेले आहेत. माझं मन आंबे बघितल्यानंतर खायची इच्छा होते. तर इकडे बघू शकता, पहिला बॅच मी मिक्सरला काढून घेतलेला आहे आणि मोठ्या पसरट तोंडाच्या भांड्यामध्ये काढून ठेवलेले आहे, म्हणजे हे बेटर छान फुललं जातं. तर इकडे 2-3 बॅच मध्ये मी पूर्ण हे बेटर बनवून घेतलेलं आहे. मी जास्त भिजत टाकलेले नव्हते, म्हणजे फक्त 2-3च्या हिशोबानेच इडली बनणार आहेत. आणि तसं तर हे बेटर बनवून ठेवलं ना, 1-2 दिवस चालतं. एक दिवस इडली बनतात, एक दिवस डोसे बनतात आणि तिसऱ्या दिवशी आप्पे बनतात. तर इतकं बेटर, म्हणजे घरामध्ये ना फक्त 4 जण आहोत आणि त्यामध्ये बाबा तितकं आवडीने हे सगळं खात नाहीयेत, त्यामुळे ना जास्त खपत नाही. तर इकडे बघू शकता, सगळंच बेटर बनवून ठेवलेलं आहे आणि यामध्ये खाण्याचा सोडा किंवा मीठ मी काहीच टाकलेलं नाहीये, कारण गरमी खूप आहे ना, त्यामुळे हे बेटर ना असंच छान फुललं जातं. तर इडलीसाठी बेटर बनलं, झाकून ठेवलेलं आहे. आता घेतलेलं आहे मिक्सरचं मोठं भांडं जे फायबरचं आहे. आता घेऊया साय. तर बघू शकता मग भरलेला आहे आणि आज ना दूध जे दररोज येतं ना, ते भैया दिलेली म्हणत होते, त्यांची म्हैस आज दूध दिलेली नाहीये आणि दूध नाही ते जमत नाही म्हणून यांनी कुठून तर दुसरीकडूनच दूध आणलेले, त्यामुळे तितकी साय आलेली. मी बघू शकता थोडीशी साय आलेली होती. तर ती जितकी साय होती सगळीच मी इथं मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेली आहे. आणि हे जे मग भरलेले ना, यामधली अर्धी साय मी मिक्सरच्या भांड्यात घेतली, कारण पूर्णपणे येणार नाही. आणि थोडंसं पाणी टाकून हे मिक्सरला फिरवून घेऊया. अगदी मिनिटामध्ये लोणी येते. तर इथे नॉर्मल पाणी घेतलेलं आहे, मी थंड घेतलेलं नाहीये, कारण साय पण फ्रीजमध्येच ठेवलेली होती ना, त्यामुळे साय छान थंड आहे, म्हणून मी इकडे नॉर्मल पाणी घेतलेलं आहे. आणि थोडंसं पाणी टाकून मी हे मिक्सरला फिरवून घेतलं. बघू शकता अगदी मिनिटामध्ये छान अशी लोणी आलेली आहे. तर एका मोठ्या पातेल्यामध्ये मी काढलेलं आहे. आता जितकी साय ठेवलेली आहे ते पण मी पूर्णपणे घेतलेली आहे. आणि आज ना एक्स्ट्रा कामं खूप झालेली आहेत किचनमध्ये, म्हणजे एकतर मला बेटर बनवायचं होतं, ते बनवून ठेवलं. त्यानंतर इकडे साय पण जमलेली होती, तर लोणी काढून घेतलं. आणि कपडे तरी इतके झालेले आहेत ना, कपडे निरम्यात टाकून ठेवलेले आहेत मी. जोपर्यंत कपडे निवांत भिजत आहेत तोपर्यंत मी ही किचनची कामं आवरून घेते. आज ना पूर्ण दिवस यामध्येच गेलेला होता. आणि मला पित्ताचा त्रास, जसं मी तुम्हाला म्हणलं अगोदरच्या व्हिडिओमध्ये, पित्ताचा त्रास खूप होत आहे. सकाळी तर खूप त्रास होतो. तर तुम्ही म्हणत होता तू शेंगदाणे खूप जास्त वापरता तुमच्या घरी, त्यामुळे शेंगदाणे खायचं बंद कर. तर मी शेंगदाणे खातच नाही. मी माझ्यासाठी वेगळी भाजी बनवते. शेंगदाण्याचं मी बंद केलेलं आहे, म्हणजे तुम्ही सांगितलेलं होतं की शेंगदाण्यानं पित्त वाढतं, त्यामुळे तेव्हापासून मी शेंगदाणे खायचं बंद केलेलं आहे. तरी पण काय प्रॉब्लेम झाला काय माहिती, पण 2-3 दिवस झाले मी दूध खायचं बंद केलेलं आहे आणि तेव्हापासून थोडंसं मला ठीक वाटत आहे. नाहीतर खूप त्रास व्हायचा सकाळी. 2 दिवस झालं तब्येत माझी ठीक आहे असं वाटत आहे. किती दिवसाच्या नंतर माझी झोप पूर्ण झालेली आहे. नाहीतर दिवसभर बसल्या ठिकाणी झोपायची, थांबल्या ठिकाणी झोपायची आणि एक वेगळ्याच दुनिया जायची मी, असं झालेलं होतं. पण आता थोडंसं ठीक आहे. आता असं वाटत आहे की मला दुधाचीच एलर्जी वगैरे काहीतरी आहे, दुधामुळेच होत आहे जास्त, म्हणून दुधाचा चहा तरी बंद, दूध पण घेणं बंद, सगळंच बंद केलंय दुधाच्या वस्तू. फक्त डिकाशन चहा आणि हळदीचं पाणी मी प्यायला घेत आहे आजकाल.
तर इकडे लोणी काढून झालेली आहे आणि बघू शकता भांड्याचा ढिगारा लागलेला आहे. तर अगोदर मी सगळी भांडी घासून घेते. आज ना दिवसभर भांडी घासायचंच काम करत आहे मी. अगोदरही भांडी घासले, टोपलं बघू शकता खाली उतरून ठेवलेलं होतं आताच. आता इकडे बाबांचं पाणी पण संपलेलं आहे, तर तेही मग स्वच्छ घासून धुवून घेतलेलं आहे. पाणी गरम करायला ठेवते आणि इकडे लोणी पण मी गरम करायला ठेवली, म्हणजे तो बनत राहील निवांत. तोपर्यंत मी किचनची सगळी कामं आवरते. मिक्सरही स्वच्छ पुसून ठेवलेला आहे. किचन काऊन तिकडच्या साईडचं पुसून घेतलं आणि लिक्विड टाकून मी हे भांडे घासून घेत आहे, म्हणजे खूप चिकट भांडे झालेले आहेत आता. अगोदर तर लिक्विडने मी स्वच्छ केलेलं आहे मिक्सरचं भांडं, कारण ते ह्या भांड्यात घेतलं ना मग तुटायची फुटायची भीती असते. त्यामुळे त्याला साईडला ठेवून देते, यामध्ये मिक्स करत नाहीये. आणि जे स्टीलचं मिक्सरचं भांडं आहे ते पण स्वच्छ धुवून मी तिथं साईडला ठेवून देते, कारण टोपलं इतकं टप्प भरले की त्यामध्ये वेगळी भांडी बसणारच नाहीये, म्हणून इथंच ठेवलेलं होतं. आणि किचन पूर्ण पाणी पाणी झालेलं आहे. तर एक वेळा किचन मी स्वच्छ पुसून घेते आणि निवांत दोन्ही बनवते. त्यामध्ये एक्स्ट्रा ताक खूप होतं, त्यामुळे थोडासा वेळ जास्त लागत आहे. तर मला असंच वेट करायचा नाहीये. संग आता कपडे धुवून घेऊया. बाबा झोपले, डोळ्यामध्ये ड्रॉप टाकलेले आहे बाबांच्या, त्यामुळे निवांत झोपलेले जेवण झाल्यानंतर. तर कपडे धुवायला बाहेर आलेले. थोडंसं ऊन आहे आज, म्हणजे तितकी गरमी नाहीये, वातावरण ठीक आहे. तितकं कडक ऊन पण नाहीये आणि पाऊस पण नाहीये, वातावरण ठीक आहे. तर सगळे कपडे धुवून, जे कपडे नीळमध्ये घालायचे होते पांढरे, ते सगळे नीळमध्ये घातले आणि 2-2 चिमटे लावले, कारण हवा 2 दिवस झाली इतकी भयानक हवा आहे की समोर सुद्धा काही राहत नाही, सगळं उडून जात आहे. आणि इकडे बघू शकता मस्त असं तूप बनलेलं आहे. पूर्ण घरामध्ये त्याचा वास दरवळत आहे, इतकं छान वास येत आहे. आणि हवा इतकी जास्त आहे, मी टीव्ही बघत बसली होती पण हवा इतकी भयानक होती की सगळे कपडे उडून इथंच गोल गोल होऊन बसले. बघू शकता तुम्ही, चिमटे लावलेले त्यामुळे उडून गेलेले, तिथंच गोल गोल झालेले आहेत, ग्रिलला गुंडाळून बसलेले आहेत. तर अगोदर मी सगळे कपडे काढून घेते, कारण पावसाचं वातावरण झालेलं आहे आणि पाऊस येईल थोड्या वेळात असं वाटत आहे. कुठेतरी पाऊस पडत असेल, म्हणजे थोडंसं थंड वातावरण झालेलं होतं आणि मातीचा वास पण येत होता. सगळे कपडे काढले आणि अगोदर मी घडी घालून ठेवले. कपड्यांचं काम झालं. परत तर बघू शकता दुपारी जेवण ते केलेले भांडे झालेले. तर अगोदर सगळे भांडे मी टोपल्यात भरून ठेवलेले. आता घासायला घेणार नाही, कारण आणखीन जास्त मला भांडे करायचे होते. म्हणलं सगळे एकत्रच घासूया. तर इकडे एक मोठा डब्बा घेतलेला आहे मी. जेव्हाही तूप मी कडवते, छोट्या छोट्या डब्यात काढून ठेवते, पण यावेळेस छोटे छोटे डबे पण राहिले, म्हणजे 2-3 डबे भरलेले आहेत. तर म्हणलं सगळंच तूप एका मोठ्या डब्यामध्ये काढूया. यावेळेस ना तूप, म्हणजे दिनेश घरी असला ना तूप खाण्यात येतं जास्त, त्याला तूप खूप आवडतं. पण आता तूप तसंच राहिले, दीपक दिनेश नाही येत आणि आता घरात तितक्या रेसिपी पण तुपाच्या काही बनत नाहीत, त्यामुळे ना तूप बघू शकता इकडं 1 किलो तरी हे तूप झालेलं आहे. एका मोठ्या डब्यामध्ये मी काढून ठेवलं आणि आता जे कडवलेलं तूप आहे ना ते पण मी यामध्येच ओतणार आहे. असं म्हणतात की गरम गरम तूप ओतायचं नसतं अगोदरच्या तुपामध्ये. तर हे छान थंड झालेलं आहे, तेव्हाच मी तूप यामध्ये गाळून काढून घेतलं. 1 किलोच्या वरूनच हे तूप झालेलं आहे. आता टोपण लावून मी रॅकमध्ये ठेवून दिलं. आता जेव्हाही काही रेसिपी बनतील विचार करण्याची गरज नाही, कारण आता तूप भरपूर आहे आणि दिनेशचं फेवरेट आहे. तो आल्यानंतर तरी तूप नाही ते जेवण करत नाहीये दिनेश. तर इकडे तुपाची कढई जी आहे ना ते पण आता स्वच्छ करून घेते. ही कढई ना थोडीशी अशी होते, म्हणजे तूप आपण शिजवतो ना त्यामुळे ते थोडंसं जास्त चिटकलेलं असतं. तर मी चाळणी घेतलेली आहे आणि एका छोट्या डब्यामध्ये जे यामध्ये राहिलेलं तूप होतं ते काढून घेतलेलं आहे. म्हणजे आता दररोज काहीतरी बनवलं किंवा भातावरती तूप टाकून खायची सवय आहे सगळ्यांना, तेव्हा घेता येईल म्हणून मी छोट्या डब्यात काढून ठेवलेलं आहे. मी ह्या कॅटलीमध्ये थोडंसं राहिलेलं होतं ते पण गरम करून याच डब्यामध्ये काढून ठेवलं. म्हणजे आता तुपाची खूप सारी भांडी, फक्त एक डब्बा आणि एक छोटा डब्बा झालेला आहे. तर आज नाही, छोट्या छोट्या कामातच माझा वेळ कसा गेला समजला नाही. नंतर लोणचं पण मी हलवून ठेवलेलं होतं. विचार केला की एका डब्यात काढूया, पण नंतर मी तसे डबे ठेवले. बघू शकता बाहेर खूप भयानक हवा आहे, ते दाखवतो. ते काहीच राहत नाही, सगळं उडून जाते हॉलमध्ये. इतकी भयानक हवा असते ना, गेट तर इतकं जोरात वाजतं. तर कालचा दिवस असा गेला, हा दुसरा दिवस आहे. सगळ्यांना गुड मॉर्निंग, श्री स्वामी समर्थ, शुभ सकाळ. तर सकाळी सकाळी इकडे मी घेत आहे हळदीचं पाणी. म्हणजे कालपासून हळदीचं पाणी घ्यायला सुरुवात केलेली आहे. थोडंसं छान पण वाटत आहे मला, म्हणजे हळदीचं पाणी खरंच खूप गुणकारी असतं. तर हळदीचं पाणी पिऊन घेतलं, यांच्यासाठी चहा बनवून दिला आणि अगोदर मी खिडकी वगैरे उघडते, म्हणजे थोडीशी थंड हवा येत राहील. सकाळचं वातावरण खूप छान होतं, खूप फ्रेश वाटतं.
असं वाटतं की सगळी किचनची कामं जिथल्या तिथे ठेवावी आणि थोडंसं वरती जावं आणि वातावरणाचा एन्जॉय घ्यावा, किंवा बाहेर वरती जाण्याची गरज पण नाहीये. पोर्समध्ये जितकी भयानक हवा असते आणि समोरून शेती असल्यामुळे ना खूपच हवा येते इथं. तर दूध जे कालचं होतं ते मी साय काढून गरम करायला ठेवलेलं आहे. म्हणजे सकाळी दूध आजकाल मी विरजू लावत आहे, म्हणजे रात्रभर छान साय येते दुधावरती आणि तूप छान होतं. आणि इकडे बेटर मी काल बनवून ठेवलं होतं, छान फुललेलं आहे. आणि इकडे ताजं नारळ पण घेतलेला आहे. तर आता ताज्या नारळाची चटणी आणि इडली बनणार आहे आज, आणि सांबर पण बनवणार आहे. तर दूध इकडे निवान गरम होत आहे म्हणून लक्ष दिलं नाहीये मी अगोदर, तर नंतर पूर्ण दूध उत्त गेलेलं होतं. किचन मी आता स्वच्छ केलेली होती. तर अशी दुबारी कामं होतात जेव्हा आपण लक्षपूर्वक कामं करत नाही. लक्ष पूर्ण असतं, पण काय होतं अगोदर तर ते गरमच होत नाही. थोडेसे माझी नजर इकडे तिकडे गेली आणि दुसऱ्या कामाला मी सुरुवात केली ना, मग ते दूध आपलं काम करतं आणि पूर्ण दूध इकडे बघू शकता उत्तू गेलेलं, पूर्ण गॅस खराब झालं. तर हे डबल टिबल काम, थोडंसं कंटाळा पण येतो. तर असं आता काही ऑप्शन नाही, अगोदर मी गॅस पुसून घेते. तर इकडे दूध काढलेलं आहे मी अगोदर, आणि विरजू लावायचं पण खूपच गरम झालेले, खूप कडक झालेले हे दूध. आता विरजू लावता येणार नाही, थोडंसं कोमट दूध झाल्यानंतरच विरजू लावणार आहे. उचलून खिडकीत ठेवलं, थंड होत राहील. आणि अगोदर मी इकडं गॅस स्वच्छ करून घेतलेले आहे. तर अशी कामं एक्स्ट्रा होतात, त्यामुळेच लेट होतो आणि कंटाळा पण येतो. तर इकडे अगोदर मी चटणी बनवते. तर पॅन घेतलेला आहे आणि इकडे बाबांसाठी पाणी पण गरम करायला ठेवलेलं आहे. तर चटणी इडली कशा पद्धतीने बनवली नेक्स्ट व्हिडिओमध्ये जरूर बघा. आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक जरूर करा. पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात. चला मग बाय बाय, टेक केअर.